थांब थांब भाऊ बघ, खतरनाक स्ट्रिक आहे ना बाईन तोट्याची. बघ प्रश्न काय म्हणते तर 30% नफा होण्यासाठी घड्याळ 780 रुपयाला विकावे लागते. तर आणखी किती रुपये कमीला विकल्यास 10% तोटा होईल? किती? 10% तोटा होईल. फक्त कन्सेप्ट समजून घे काय म्हणते तर. मला 100 वर 30% नफा पाहिजे होता. म्हणजे जर सपोज मूळ रक्कम एवढी असेल, या रकमेवर 30% नफा पाहिजे, म्हणजे 100 वर 30 रुपये जास्त पाहिजे. 100 वर किती? 30. 100 वर 30 जेव्हा जास्त पाहिजे त्यावेळेस ती घड्याळ मला 780 रुपयाला विकायची होती. कितीला? 780 रुपयाला विकायची होती. तर पुढील प्रश्न असा म्हणतोय की आणखी किती कमीला विकल्यास 10% तोटा होईल? म्हणजे मूळ जर 100 होती तर मला 90 ला विकल्यास किती तोटा होईल? किती? 10% तोटा होईल. फक्त काळजीपूर्वक समजून घे. ह्या तिरकस गुणाकार, तमराज किरवी, शक्तिमान, ह्या दोघांचा गुणाकार क्षणाखाली 90 गुणिले 780 छेदस्थानी 130. फक्त तमराज किरवी, जरा देऊ शक्तिमान. ओके, हे शून्य कमी करतो आपण. हे शून्य कमी झाला, हे शून्य कमी झाला. 13 सख्ख 78, 13 सख्ख 78, 96 54, 96 54, 540. 540 म्हणजे ह्या दोघातला फरक 780 आणि 540 मधला फरक काय असणार आहे? मला ती कमीला विकल्यास 10% तोटा होईल. म्हणजे 780 मायनस 540, 0 8 मधून 4 गेले 4, 7 मधून 5 गेले 2, म्हणजे 240 रुपये कमी घेतल्यास मला ती वस्तू 10% तोटा होईल त्या वस्तूवर. समजला असेल तर लाईक कर, सबस्क्राईब कर आणि फॉलो करून जा.